सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात काँग्रेस पक्षाचा मोर्चा। देशाचे गृहमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा व देशाच्या नागरिकांची माफी मागावी याकरिता सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे। ज्या RSS आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं, तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं, आता अचानक त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला। आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको। बाबासाहेबांनी जे श्रम केले, जे संविधान दिलं, जे प्रत्येक मागासलेल्या, प्रत्येक दीन दलित गोर गरिबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न, संविधान हे प्रत्येक घरापर्यंत, हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे, इमोशनल विषय आहे। पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली, आम्ही आमच्याच त्या ताकदीवर, मागासवर्गीयांच्या ताकदीवर, देशाच्या ताकदीवर, देशाच्या प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू। आम्हाला बीजेपीचा स्वर्ग नको आहे। हे बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा, नहीं सहेगा। बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा, नहीं सहेगा। संविधान का अपमान नहीं सहेगा, नहीं सहेगा। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। चेहरा परवा राज्यसभेमध्ये एक्सपोज झाला, जेव्हा ते म्हणाले बाबा साहेब अम्बेडकर 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 ये कहना फैशन हुआ है और इतने बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग मिल जाता। आम्हाला तुमचा स्वर्ग नको आहे। आम्हाला स्वतःच्या मनगटीवर जो बाबासाहेबांनी आम्हाला जे परिश्रम केले त्याच्यावर आम्ही स्वतःच्या ताकदीवर ह्या देशाला स्वर्ग बनवू असं आम्हाला त्यांना म्हणायचं। आणि आम्ही आज सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कलेक्टर मॅडमना आज आम्ही मेमोरँडम देत आहोत की अमित शहांनी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे।